हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची अगदी सोपी पद्धत। आता इथे आहे ही काठपदर साडी। तर साडीला पिको फॉल करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की साडीचं सरळ कटिंग होणं आणि साडीला व्यवस्थित पिको होणं। आता इथे कटिंग करताना धागा काढूनही कटिंग केली जाते, पण इथे साडीचं पिको करण्याआधी एकदम सरळ साडीचं कटिंग करून घ्यायचं। त्यासाठी जमिनीवर साडी अशी सरळ अंथरून घ्यायची आहे आणि एकदम सरळ एका लाईनमध्ये कात्री पकडून सरळ कटिंग करायचं आहे। आता बॅक साईडचं कटिंग झाल्यानंतर पुढच्या पदराच्या बाजूचंही सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे। इथे जर सिल्क ऑर्गेन्झा साडी असेल तर त्याही साडीचं अशाच पद्धतीने ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे कटिंग करून झाल्यानंतर आपण या साडीला करणार आहोत पिको। तर चला पिकोच्या मशीनवरती आपण साड्यांना पिको करून घेऊया। तर आता इथे मी हा फॉल जो धुवून प्रेस करून घेतलेला आहे आणि इथे घेणार आहे साडी आणि मॅचिंग दोरा मी मशीन लावून घेतलेला आहे। साडीची सुईची बाजू खालच्या बाजूने ठेवलेली आहे आणि उलटी बाजू वरच्या बाजूने ठेवून साडीला मशीनचा जो नॉब आहे पिकोची मशीन आहे, या नॉबमध्ये साडीचा टोप मी अशा पद्धतीने ठेवून पिको करत आहे। पिको करताना साडी अलगद पुढे खेचली तर पिको जाडसर होत नाही, त्यामुळे पिको करताना नेहमी साडी एकदम हलक्या हाताने पुढे खेचायची आहे, जास्त खेचायची नाही। जास्त जर खेचली तर पिको विरळ होतो आणि जर अजिबातच खेचली नाही तर मात्र पिको जाडसर येतो। त्यामुळे अगदी अलगद हाताने साडी खेचायची आहे आणि साडीला पिको करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण पिको करून झालेला आहे। पुढच्या बाजूने थोडं ओपन भाग राहिला होता, तिथेही मी साडीला पिको केलेला आहे। आता बॅक साईडचा पिको करून झाल्यानंतर फ्रंट साईडचाही पिको आपण करून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या साईडनेही त्याच पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे। दुसऱ्या साईडनेही पिको करताना साडी अलगद हलक्या हाताने पुढे खेचायची आहे, म्हणजे पिको एकदम बारीक पातळ येतो आणि जाडसर पिको येत नाही। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला पिको करून घेतल्यानंतर आता आपण लावणार आहोत फॉल लावण्यासाठी फॉल सगळ्यात आधी धुवून घेणं गरजेचं आहे, कारण फॉल हा कॉटनचा असतो आणि जर धुतला नाही तसाच जर लावला तर साडी धुतल्यानंतर फॉल कसण्याची शक्यता असते आणि फॉल लावलेला साडीला गोळा होऊ शकतो। म्हणून फॉल धुवून घ्यायचा आहे आणि प्रेस करायचा आहे आणि मगच साडीला लावायचा आहे। आता फॉल लावताना बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं, तर 12 इंचापर्यंत मार्जिन बॅक साईडला सोडायचं आहे आणि बॅक साईडला हे मार्जिन सोडल्यानंतर जो फॉल आहे त्याची सुईच्या बाजूने असा फॉल घ्यायचा आहे, अर्धा इंच दुमडायचा आहे आणि साडीच्या एकदम किनाऱ्यावरती फॉल ठेवायचा आहे आणि साडीला पिको करून घ्यायचा आहे। आता इथेही साडीच्या किनाऱ्यावरती फॉल ठेवायचा आणि पिको करायचा। इथंही पिको करताना साडी अलगद हलक्या हाताने पुढे खेचायची आहे, त्यामुळे काय होतं की फॉल हा एकदम व्यवस्थित लागला जातो, जाडसर फॉल येत नाही आणि एकदम एकसारखा फॉल साडीला लागला जातो। इथे पाहू शकता, अशा पद्धतीने मी अलगद पूर्ण साडीला फॉल जोडून घेत आहे। आता बॅक साईडला आल्यानंतर इथेही परत अर्धा इंच फॉल आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि मग फॉल लावायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकत असाल, इथं अर्धा इंच फॉल मी दुमडून घेतलेला आहे आणि मग पिको करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने पूर्ण साडीला फॉल जोडून झालेला आहे। आता आपण करणार आहोत हातशिलाई। हातशिलाईसाठी मी साडी अशी जमिनीवर सरळ अंथरून घेतलेली आहे। तुम्ही मशीनवरही फॉल लावू शकता, हातशिलाई करू शकता, पण अशा पद्धतीने जर जमिनीवर साडी अंथरून हातशिलाई केली तर अगदी 2 मिनिटांमध्ये हातशिलाई पण होते आणि एकदम सरळ साडीला फॉल लागला जातो। शक्यतो सिल्क ऑर्गेन्झा साड्यांना अशा पद्धतीने फॉल लावा। काठपदर साडीला तुम्ही मशीनवरही लावू शकता, पण सिल्क साड्या असतात तर त्या निसरड्या साड्यामध्ये फॉल व्यवस्थित लावता येत नाही, त्यावेळेस साडी जमिनीवर सरळ अंथरून मग तुम्ही फॉल लावून घ्या। आता मी इथे हातशिलाईची सुई घेतलेली आहे
आणि त्यामध्ये 2 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे. आता दोरा मी अखंड घेतलेला आहे. जेवढा फॉल आहे त्यापेक्षा जवळजवळ 12 ते 13 इंच दोरा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. वरच्या बाजूने जसं मी मार्किंग केलं आहे तेवढं मार्जिन घ्यायचं आहे हात शिलाई करताना, आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढं मार्जिन राहिलं पाहिजे. एवढी हात शिलाईचं ही ट्रिक्स लक्षात ठेवायची. वरच्या बाजूने 1/4 इंच आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढं. अशा पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई करून घ्यायची आहे. सुरुवातीला दोरा तुटून द्यायचा नाही आहे. दोरा सुरुवातीला थोडीशी काळजी घ्यायची. हात शिलाई करून झाल्यानंतर अशा पद्धतीने हात फिरवायचा आहे. तर चला, पूर्ण साडीला हात शिलाई करून झालेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथे पाहू शकता खूप छान असं साडीला पिको फॉल करून झालेलं आहे.